सर्व मतदानाची जी प्रक्रिया आहे, ईव्हीएम मशीनचं प्रिपरेशन पासून ईव्हीएम मशीनचं ट्रान्सपोर्टेशन असेल, मतमोजणी असेल, प्रत्येक प्रक्रियेच्या दरम्यान सर्व उमेदवारांना, उमेदवारांच्या प्रतिनिधींना सर्व माहिती आपण दिलेली होती। आणि मतमोजणी असेल किंवा ईव्हीएमचं प्रिपरेशन असेल, मतदार यादी तयार करणं असेल, सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे आपली पार पडली। 275 करवीरच्या अनुषंगाने सोशल मीडियामध्ये काही चुकीचे मेसेजेस फिरत होते, तर 275 करवीरच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याबद्दल प्रेस नोटद्वारे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे। जी माहिती आम्ही मतदानाच्या दिवशी मतदानाच्या संख्येच्या बाबत दिलेली होती, त्या पद्धतीने प्रत्येक टप्प्यावरती मतमोजणी होऊन 275 करवीरची सुद्धा मतमोजणी पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने झाली। आणि याबाबत सर्व उमेदवारांना याबाबतची माहिती देण्यात आलेली होती। कोणत्याही उमेदवाराचा याबाबत मतमोजणीबाबत आक्षेप नव्हता, परंतु काल काही चुकीच्या माहितीवरती आणि चुकीची माहिती एका कागदावरती लिहून जी काही चुकीची माहिती स्प्रेड करण्यात आलेली होती, त्याचा खुलासा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेला आहे। आणि तो उमेदवारांनी सुद्धा त्या खुलासाबाबत पॉझिटिव्हली त्यांचा रिमार्क दिला। आणि ईव्हीएमच्या बाबतीत किंवा कोणत्याही बाबतीत कोणत्याही प्रकारची तक्रार न येता आणि किरकोळ घटना सोडता कोणत्याही प्रकारचा शांततेला उपद्रव होईल अशी घटना न घडता ही आपली पूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडलेली आहे। 15 ऑक्टोबर 2024 रोजी सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीची घोषणा झालेली होती। त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघामध्ये 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान झालं। 23 नोव्हेंबर 2024 रोजी सर्वही 10 विधानसभा मतदारसंघातील वेगवेगळ्या ठिकाणी मतमोजणी झाली। आणि या मागच्या सव्वा महिन्याच्या कालावधीमध्ये निवडणुकीची सर्व प्रक्रिया आणि मतदानाची सर्व प्रक्रिया ही शांततेमध्ये पारदर्शक पद्धतीने आणि नियमानुसार पार पडलेली आहे। या सर्व प्रक्रियेमध्ये आमचे BLO पासून, पोलीस कॉन्स्टेबल पासून, ग्रामसेवक, तलाठी त्यांच्यापासून निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, सर्व नोडल अधिकारी सर्वांनी या सर्व प्रोसेसमध्ये जवळपास 30,000 पेक्षा जास्त कर्मचारी अधिकाऱ्यांनी या सव्वा महिन्यामध्ये कष्ट घेतले। त्यामुळे अचूकरित्या आणि पारदर्शक पद्धतीने निवडणूक प्रक्रिया आपल्याला राबवता आली। त्याबद्दल या सर्व कर्मचाऱ्यांचं, अधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो। आणि जिल्ह्यामध्ये 76.63% एवढं आपलं मतदान झालं। त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीमध्ये आपण राज्यामध्ये पहिल्या क्रमांकावरती राहिलो। त्यामुळे जिल्ह्यातील सर्व मतदारांचं सुद्धा मी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो की त्यांनी लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभाग दर्शवून आपल्या जिल्ह्याचं नाव आहे ते काही उंचीवरती नेलं। आणि त्यासोबतच सर्व राजकीय पक्ष, सर्व उमेदवारांनी आम्ही दिलेल्या सूचनांचं पालन करून शांततापूर्ण वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं, त्यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतो। आणि ही प्रक्रिया एक जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने राबवता आली यासाठी सर्व कोल्हापूरकरांनी सहकार्य केलं, सर्व कोल्हापूरकरांचं आभार व्यक्त करतो।